कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे। त्याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कंपनीतील कामगारांची भेट घेऊन त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे। पाहूयात ही बातमी। लोणंद येथील सोनाऑलाइज कंपनीच्या एम्प्लॉईज युनियनच्या कामगारांनी गेली 16 दिवसांपासून पगारवाढ, ओव्हरटाईम कामाचा पगार, मेडिक्लेम इन्शुरन्स आणि अन्य मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। 16 दिवस झाले कंपनीच्या गेटच्या बाहेर 350 कामगारांचे हे काम बंद आंदोलन सुरू असूनही कंपनी व्यवस्थापन मूग गिळून गप्प आहे। या कामगारांच्या मागणीसाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्या। काही दिवसांपूर्वी ही कंपनी जुन्या मालकाने विकल्याने नवीन मालकाकडे कंपनीचा कारभार सोपवण्याची प्रक्रिया सुरू असून नवीन मालक कोण आहे हे समजल्यावर थोड्याच दिवसात मी स्वतः त्यांच्याशी बोलणार असल्याचे रामराजे म्हणाले। तोपर्यंत आपले काम बंद आंदोलन असेच शांततेच्या मार्गाने चालू ठेवा, मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी कामगारांना दिले। यावेळी नगरसेवक हनुमंतराव शेळके, ॲडव्होकेट सुभाष घाडगे, डॉक्टर नितीन सावंत, दशरथ जाधव, विश्वास शिरतोडे, पूर्णे दादा, सागर शेळके, गजेंद्र मुसळे, कामगार संघटनांचे नेते उपस्थित होते। गेली 16 दिवस चाललेल्या या संपकरी कामगारांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी लवकरात लवकर निर्णय होऊन संप करणाऱ्या 350 कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी कामगार आयुक्तांनी लक्ष घालावे अशी मागणी कामगार करत आहेत। दिनांक 10 जानेवारी संपाचा 16वा दिवस। गेल्या 16 दिवसापासून सोनाऑलाइज कंपनीतील सर्व परमनंट कामगारांचा सोनाऑलाइज एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून काम बंद आंदोलन चालू आहे। तरी अजूनही कंपनीकडून कसल्याही प्रकारचा तोडगा काढण्यासाठी प्रस्तावना आलेला नाही आहे। त्यामुळे कामगारांचा संप असाच कंटिन्यू चालू आहे। तो संप बेमुदत चालू आहे। यासाठी आम्ही रामराजे नाईक निंबाळकर यांना मध्यस्थीसाठी बोलवलं आहे। बघूया ते आल्यानंतर काय तोडगा निघतोय का। ह्याला काय संपाचं स्वरूप दिलेलं नाही। आम्ही काम बंद करून या ठिकाणी आम्ही बसलो आहोत। जवळजवळ 16 दिवसापासून आमचा हा संप चालू आहे। या कालावधीमध्ये कुठलाही ठोस निर्णय कंपनी व्यवस्थापन यांच्याकडून आलेला नाही। तरी सुद्धा आम्ही हा संप बेमुदत चालू ठेवणार आहे। आमच्या मागण्या काय आहेत? पगारवाढ झाली पाहिजे, आम्हाला मेडिक्लेम मिळाला पाहिजे, हक्काच्या मागण्या आहेत आमच्या। ह्या कंपनीने आम्हाला दिल्या पाहिजेत। आज या ठिकाणी कामगार जो काम करतोय त्याचं ॲव्हरेज जर काढलं पगाराचं तर 15 ते 16 हजाराच्या रेंजमध्ये ही संपूर्ण कामगार काम करत आहेत। आज जवळजवळ हा कामगार आमचा 1500 डिग्री सेल्सिअसमध्ये कंपनीमध्ये काम करतोय, त्या भट्टीभोवती काम करतोय। तिथल्या कामगारांना पगार किती आहे ह्याचा विचार कधी केलाय कंपनीने? त्याला कुठली मेडिकल फॅसिलिटी दिली? कुठल्या त्याला क्लेम दिलाय? अजिबात नाही। कुठलीही आतमध्ये कुठलीही सेफ्टीची व्यवस्था नाही आहे, काय नाही। आम्ही मागतोय हे कंपनीने अगोदरच करायला पाहिजे होतं। जे कुठल्याही कंपनीमध्ये पहिल्यांदाच असतं। आम्ही ह्यात काय वेगळं मागणं केलेलं नाही, उलट ते कंपनीने पहिल्यापासून द्यावं लागतं। मी बोलणार कोणाशी? समोरचा माणूसच माहित नाही। कोणी कंपनी घेतली, त्यांच्याकडे का अजून कोणाकडे, हेच आपल्याला अजून कळत नाही, निश्चित कळत नाही। बातम्या चेक करायच्या। तुमच्या कंपनीतला विश्वासराव क्षीरसागराला जर माझ्या आधीच सगळं माहिती असतं आणि ज्या मनात काय ते त्यांना माहिती असतं, तेच सांगत असतं। त्यामुळे बातम्या काही जरी आल्या तरी जे खरं खोटं कागदावर येत नाहीये तोपर्यंत आपल्याला सहनशक्ती दाखवायला लागणार आहे। माझी खात्री आहे की कंपनीलाही सोबत मिळेल, कारण त्यांनाही शेवटी कामगार लागणारच आहे। त्या अनुभवी कामगार मिळायचेच कुठं? कामं तर केलेलीच आहेत, अनुभव तर केलेलाच आहे तुम्हाला आहेत। कोण ITI असेल, कोण काय असेल मला माहित नाही, बहुतेक ITI वाले, इंजिनियर, MBA सगळेच ते कामगार म्हणून स्टाफमध्ये असतात। त्यामुळे बाकीच्या तपशीलवार चर्चेत मी आज इथं आलेलो नाही, कारण मलाच माहित नाही की कंपनी बरोबर बोलायचं म्हणजे कोणाबरोबर बोलायचं। कंपनीचे इथले जे लोक आहेत त्यांच्या हातात धोरणात्मक निर्णय नाही। धोरणात्मक निर्णय, पॉलिसी निर्णय घेणारी लोक अहमदाबादला बसलेली आहेत। नवीन कंपनी मुंबईत बसलेली आहे, ज्यांचं MTCचं नाव ऐकतोय ती मुंबईतली कंपनी आहे। माझं गेले 20 दिवस 25 दिवस विश्वासला माहिती आहे की मी कायम त्या MTCशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, पण डॉक्टर साहेब जमानत योग्य पातळीवर बोलल्याशिवाय इथं जी माणसं आहेत त्यांच्याशी बोलून ते काहीच निर्णय घेणार नाही। निर्णय होणारे हा टॉपचा निर्णय होणारे, कंपनी मोठी आहे। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती राहील की बाहेरच्यांचं खरोखरच ऐकू नका। आणि ही MIDC उभं
सिंगल हँडेडली मी केलेली, हे विसरू शकत नाही. हे कोणालाच जमलं नाही, हे करून दाखवले. ही कंपनी आली म्हणून ते पलीकडचं आलं. कुठलं केसुर्गे टप्पा 1 आणि 2 जे आहेत ते त्याच्यामुळे आलेल्या कंपन्या आहेत. आता काही प्रश्न हनुमंतरावने सांगितलं रस्त्याचा. हनुमंतराव हा रस्ता आता पूर्णपणे नॅशनल हायवे झालेला आहे, तुम्ही ते काळजी सोडून द्या. काय झालेलं आहे की इथं अंधोरीच्या पुढं रस्ता बरा आहे आत्ताच्या गडचे, इथंच फक्त तेवढं मागे राहिलं आहे. त्याची कारणं जाऊन द्या. आता लोणंदवाल्यांना काय घाबरायचं कारण नाही, बाहेरनं निघतंय त्यामुळे ते हनुमंतरावनं सांगितलं तर त्यांच्याच वस्तीवरनं चाललंय हे मला माहिती. मी अजून विसरलेलं नाही लोणंदची बाबू. त्यामुळे सगळं योग्य रीतीने होत चाललेलं आहे. रस्ताही होईल. आता प्रश्न राहिला पोल्युशनचा. पोल्युशन का होतं हे मला काही कळत नाही, आणि पोल्युशन स्टील धंद्यात होणार ही वस्तुस्थिती आहे. तर तुमच्या ग्रामपंचायतीने मागे काय ठराव केले आणि काय केलं आणि काय बरंच काय काय ऐकलं. जेव्हा मी काय त्या ग्रामपंचायतीच्या भानगडीत फारसं पडत नव्हतं. तर माझं म्हणणं कसं आहे की नवीन महालक एकदा ठरवून द्या. कंपनीशी संबंधित असलेले सगळे निर्णय आपण तुमच्या बाजूने कसे होतील याचा आटोकाट प्रयत्न करू, एवढंच आश्वासन मी तुम्हाला. एकच काम करा, शांततेने बसा आणि बाहेर ज्यांचं कृपा करून ऐकू नका. विश्वासराव मी खरं येत नव्हतो त्याचं कारण असं आहे की मी आलो बऱ्याच जणांच्या कपाळावर आठ्या येतात, त्यामुळे मी टाळतो. असं काही नव्हतं की मला माहित नाही, पण मी आलो की अजून कोणतरी कृपा करून कोणाचं ऐका, फक्त त्यांचं ऐकू नका. ज्यांना कधी आयुष्यात काही जमलेलं नाही त्यांनी दुसऱ्याचं उभं केलेलं का नष्ट करावं हे काय मला काही कळत नाही. माझं सगळं आता पैसे घेणार आणि जाणार, त्याच्या पलीकडे काय करत नाही. याच्यावर स्पष्ट मला आज बोलायचं नाही आहे. योग्य वेळेस जेव्हा युनियन जास्त जवळ येईल तेव्हा तुमचे प्रश्न सुटतील तर मी तुम्हाला हक्काने माझ्या युनियनमध्ये घेऊन जाणार आहे, हे मी तुम्हाला सांगून टाकतो. आणि मी MIDCs मी काढली, कारखाने मी काढले, तुम्हाला काम आहे माझ्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळाली. लोणंदची सगळी आर्थिक प्रगती झाली आहे, त्याच्यात माझा वाटा आहे, हे कोणच नाकारू शकत नाही. खाजगीत बोलणारे बोलतातच. हल तुमच्यापैकी एकाने सुशिक्षित सांगितलं तर आमच्या गोठ्याला आता 15-20 हजार रुपयाचं भाडं मिळायला लागले. हे लोणंदचे नागरिक मला 10 वर्षापूर्वी सांगत होते. म्हणजे फक्त प्रॉपर्टीला व्हॅल्यू आली. या सगळ्या घड्याळांना हे टिकवणं आपल्या हातात आहे. कंपनीच्या मागे लागणं हा एक भाग झाला. 10 मागण्या असल्या 2 झाल्या, तो अगदी बरोबर बोलला. 2 मागण्या आहेत तर 2 द्या, पुढचं पुढे बोलू. उरलेल्या 8 आहेत. माहित नसतं आणि यादीच आहे ना. मी जरी असलो काय नसलो काय, तुम्हाला रोज भेटलाय असलो काय तरी मी तुमच्या बरोबर आहे याची खात्री बाळगा. एवढं होईल तेवढं सामंजस्याने आपण कायदेशीर मार्गाने कायदा हातात न देता काम करायचा प्रयत्न करू. एवढीच विनंती. आपण प्रकृतीची काळजी घ्यावी एवढी माझी दुसरी विनंती, आणि जाण्याला परवानगी द्यावी ही माझी तिसरी विनंती.